हाय, हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द लास्ट एपिसोड ऑफ केरला सिरीज. वर्कला बीच वरती मस्त एन्जॉय करून नेक्स्ट डे ला आम्ही गेलो होतो मस्त अशा ठिकाणी. ते होतं पद्मनाभ स्वामी टेम्पल, जे की आपल्या इंडियातलं सगळ्यात रिचेस्ट टेम्पल म्हणून ओळखलं जातं. आणि नवऱ्यानी घेतलेला गजरा असा फ्लॉन्ट करत आम्ही मस्त दर्शन वगैरे केलं. खूप गर्दी लागली पण छान दर्शन झाले. आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो आणि वाटेत तर पेट पूजा केली पाहिजे, सो अशी इकडची फेमस राईस थाळी आम्ही घेतली होती, जी की राईस, रसम, पापड खूप काही याच्यामध्ये होतं. आणि संध्याकाळीच आम्ही पोहोचलो होतो रामेश्वर मध्ये. तिथं स्टे केला आणि पहाटे पहाटेच आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. आम्हाला वाटलं एवढ्या पहाटे गर्दी लागणार नाही, पण गर्दी बरीच होती. पण दर्शन हे तितक्याच इझिली झालं आमचं. आमच्या दोघांचंही स्वप्न आहे, आम्हाला 12 ज्योतिर्लिंग एकत्र करायचे आहेत आणि त्यातलं हे चौथं आमचं झालंय. फिलिंग रिअली ब्लेस्ड. आणि खरंच दर्शन इतकं सुंदर झालं, इतकं भारी वाटत होतं, मन एकदम प्रसन्न झालं. मंदिराच्या आवारात इतरही काही छोटी छोटी मंदिर आहेत. आम्ही सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि पहाटे पहाटे गेल्यामुळे ना खूप छान दर्शन आमचं झालं. खरं तर रामेश्वर आमच्या ट्रिप मध्ये अजिबात नव्हतं, पण जेव्हा त्याचा बुलावा येतो तेव्हा आपले आप पावलं तिकडे वळतात. दर्शन घेऊन फोटोशूट वगैरे करून आम्ही पोहोचलो होतो धनुषकोडी मध्ये. जर तुम्ही पण रामेश्वरला येत असाल तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका. धनुषकोडी हे असे ठिकाण आहे जिथं भारताचा रस्ता संपतो आणि समुद्र चालू होतो. प्रभू रामचंद्रांनी हनुमानाला इथंच रामसेतू बांधण्याची आज्ञा दिली होती असं इथं मानलं जातं. एका चक्रीवादळामुळे हे गाव पूर्णपणे नष्ट झाले. इथं आधी रेल्वे स्टेशन, मोठ्या मोठ्या इमारती, अख्खं गाव होतं. धनुषकोडी हे ठिकाण रामसेतूच्या अगदी जवळ आहे. सो जर तुम्ही रामेश्वरला येत असाल तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका. आम्ही इथं लवकर पोहोचलो होतो, त्यामुळे आम्हाला मस्त असा सनराईज सुद्धा बघायला मिळालाय. खरंच ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असं हे ठिकाण आहे. बीच वरती शक्यतो आपण सनसेट बघतो, पण हा सनराईज बघायला पण किती भारी वाटत होतं. एवढं छान ठिकाण आहे तर फोटो तर काढलेच पाहिजेत. आणि इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर इथं दोन्ही एकत्र येतात. या क्लिप मध्ये तुम्हाला थोडं थोडं दिसतही असेल. तिथून आम्ही निघालो आणि पोहोचलो मदुराई मध्ये. आणि तिथं गेल्यावर कळलं की इथं देखील कोणता तरी उत्सव चालू होता. सो देवांच्या मूर्तीचं दर्शन आम्हाला बाहेरूनच झालं. छान दर्शन आमचं इथं देखील झालं होतं. आणि इथं ना मंदिराच्या बाहेरच एक मुलगी असं छान देवीचा लुक करून थांबली होती. असं वाटलं की देवी साक्षात आपल्याला आशीर्वाद द्यायलाच बाहेर आली की काय. हे देखील मंदिर इतकं सुंदर आणि इतकं भव्य दिव्य आहे. आणि इथं आता त्याचं कलरिंगचं काम देखील चालू होतं. आणि हे आमच्या ट्रिप मध्ये लास्ट डेस्टिनेशन होतं आणि आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली होती. खूप साऱ्या मेमरीज, फोनचं स्टोरेज फुल होईपर्यंत काढलेले फोटो आणि 2 बॅग भरून घाण झालेले कपडे घेऊन आम्ही रिटर्न निघालो होतो. आणि जाता जाता आमचं फिक्स होतं की आम्हाला कुठं थांबायचंय. तिथं आम्ही थांबलो होतो द ओजी शिवराज ढाबा कराड. इथं मस्त लंच केला अँड वी आर बॅक इन पुणे. या ट्रिपची आयटनरी आणि लॉंग व्हिडिओज मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.